मला खरंच खूप कठीण जाते हे वागणं. सौमित्र बरोबर यापुढे कसं नातं ठेवायचं हे खरं तर मीच ठरवायला हवं. इतक्या वर्षांपासूनची आमची मैत्री, आमच्या या मैत्रीला लोक नावं ठेवतील असं कधीच वाटलं नव्हतं. राजरोसपणे एका परक्या पुरुषाबरोबर सोसायटीत फिरता दिसत नाही आम्हाला. हा तो माझा मित्र आहे. हो असेल ना, पण लग्न झालेल्या बाईसाठी मित्र हा परकाच पुरुष असतो. तुम्ही तुमच्या त्या मित्राबरोबर इकडे तिकडे फिरता, बागेत काय जाता, आम्हाला काय दिसत नाही. लोक स्वतःला हवं तसं समोरच्याच्या नात्याला नावं का ठेवतात? नुसती निखळ मैत्री कोणाची असूच शकत नाही का? नाही, पण आपण बोलणाऱ्यांची तोंड नाही ना धरू शकत. म्हणूनच आपण कसं वागायचं हे आपणच ठरवायला हवं. सौमित्र, म्हणून मी तुझ्याशी कमी बोलायचं ठरवलं. सॉरी, पण मी हे तुला कसं सांगू तेच कळत नाहीये मला. आपण यापुढे असं भेटणं मला बरोबर नाही रे वाटत आहे. मला वाटतं माझ्या मनात जे काही चाललंय ना ते सगळं सौमित्राला मोकळेपणानं सांगायला हवं. म्हणजे आमच्या मैत्रीत कुठेही गैरसमज होणार नाही. बायकांना आमचं वागणं खटकत असेल आणि वावगं वाटत असेल तर आम्ही चुकतोय. मग शनायला जेव्हा तू घरी आणलंस तेव्हा नाही असं वागलीस? तेव्हाही लोकांनी तुला प्रश्न विचारले होते, पण तेव्हा धीराने उभी राहून सगळ्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली होतीस. मग आताच असं का? त्या मैत्रीच्या नात्यानं मी त्याला भेटायला जायलाच हवं. हेच योग्य. भेटते मी सौमित्राला. सौमित्र, तुझ्यासारखा इतका जवळचा मित्र गमवायचा नाहीये मला. पण आपण आपल्या नात्याची जी चौकट आहे ना ती तशीच ठेवली. इतरांना संधी द्यायची नाहीये मला बोलायला. आणि हेच योग्य आहे. हो, हेच योग्य आहे. हा जनू बेबी बोल. मम्मा, इकडे ना एक प्रॉब्लेम आहे. आता काय झालं? मम्मा, गुड फॉर नथिंगला कोणीतरी बुके पाठवलाय. बुके. हा, बुके. बुके गुड फॉर नथिंगला? मग काय प्रॉब्लेम झाला? मम्मा, बुके, तो पण साधा सुद्धा बुके नाही, रेड रोजेसचा बुके. असं कोण रोज रोज पाठवतं ग? आणि मी तिला विचारलं कोणी पाठवलं तर तिने मला नाही सांगितलं. बरं, मग तुला काय वाटतं? मला असं वाटतंय की तो बुके ना तिला कोणीतरी खूप जवळच्या व्यक्तीने पाठवलेला असणार. म्हणजे बघ ना, मी आणि गॅरी जेव्हा डेट करत होतो ना तेव्हा पण मी अशी चिडले किंवा रुसले किंवा माझा मूड ऑफ असेल ना तर गॅरी मला असं बुके टाइप्स असे गिफ्ट द्यायचा, रेड रोजेसचा बुके किंवा चॉकलेट्स वगैरे असं काहीतरी. आता तो हल्ली गिफ्ट देणंच विसरलाय, माहितीये का तुला? आय फील सो सॅड. द लास्ट गिफ्ट ही गेव मी वॉज द फोन. तो फोन सुद्धा मी घेतला, लावला त्याला, मी हट्ट केला म्हणून त्याने तो फोन घेतला. त्याला काय अर्थ आहे का मम्मा? गॅरी मला हल्ली गिफ्टच देत नाही. एक मिनिट, चलो बेबी प्लीज 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 होल्ड. तुझा ट्रॅक चेंज होतोय. तू राधिकाला बुके कोणीतरी पाठवला त्याच्याबद्दल काहीतरी बोलत होतीस ना, ते बोलूया आपण आधी. सॉरी. हा, तर बेसिकली मला माहित नाहीये की गुड फॉर नथिंगला तो बुके कोणी पाठवलाय. हा, मग फाइंड आउट कर ना. अगं पण कसा? मी तिला विचारलं तर तिने मला नाही सांगितलं आणि आता परत नाही सांगणार. आय थिंक सौमित्रने तिला हा बुके पाठवला असणार. त्यांची स्पेशल फ्रेंडशिप आहे ना. सौमित्र गुड फॉर नथिंगला बुके. ओके ओके ओके. मग हे जर का प्रूव्ह करता आलं ना आपल्याला तर उलट बरंच आहे. हे सगळं प्रूफ आपण गॅरीला दाखवू. मग गॅरी गुड फॉर नथिंगला अजून हेट करेल आणि तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार होईल. परफेक्ट आयडिया आहे मम्मा. पण तो बुके कोणी दुसऱ्याने पाठवला असेल तर? तेच तर फाइंड आउट करायचं आपल्याला. तेच फाइंड आउट कर सांगतेय ना. अगं कसं फाइंड आउट करणार मम्मा? ती राधिका तर मला काही सांगतच नाहीये. अगं शनू बेबी, तो बुके आहे ना ते नीट बघ. बुके कशाला? अगं म्हणजे तो जर का चांगल्या फ्लोरिस्ट कडनं पाठवला गेला असेल तर त्या फ्लोरिस्टचं नाव आणि त्याचा फोन नंबर त्याच्यावर नक्की असेल. तो नीट वाच आणि त्याच्याकडे इन्क्वायरी कर. या मम्मा, यू आर ब्रिलियंट. वाव, मम्मा तर ग्रेटच आहे ग. मम्मा कोणाची आहे? शनू बेबीची आहे.
ओके बाय. बाय. वा वा, मित्राला भेटायला चाललीये तर आता एवढी नटून थटून चाललीये. हे असे काय बघतायत माझ्याकडे? साडी नवीन आहे वाटतं. छान छान. आपल्या लाडक्या मित्राला भेटायला जाताना काय छान तयारच होऊन जाणार. वा वा, मस्त. आई काय हा मागे मागे काय करून राहिली? स्मार्ट दिसतेस आज. न्यू साडी अँड ऑल. नाही नवीन वगैरे काही नाहीये. अथर्वच्या मुंजीतली आईंनी दिली होती. व्हॉट एल्स. चांगली दिसतेस. थँक्स. राधिका, आई बाई किती छान दिसत आहे. वो खूप सुंदर दिसत आहे. तुला रंग छान, एकदम मस्त साडी बडी आहे. आई तुम्ही हे मला काय सांगून राहिला? तुम्हीच दिली होती साडी अथर्वच्या मुंजीत. आई बाई मुंजी बाबर गुळमी विसरून गेले ना. आम्हीच घेतली, नागपुरात घेतली होती ना ही साडी. हा हो आई तुम्हीच घेऊन दिली होती ती देशपांड्यांच्या दुकानात ना. बाबर किती छान आहे साडी. अजून ही घडी विस्कटली नाही ना. फार नेसलेच नाहीये ना साडी म्हणून. हा बाई काही खास बात आहे का? हा, मी शनायाला भेटायला जाताना जसं खोटं बोलायचो ना, तशी आता ही पण खोटं बोलेल. काही नाही, ऑफिस मध्येच जायचंय. आणि हा त्याच्या आधी मला सौमित्राला भेटायला जायचंय. त्याचं काहीतरी काम आहे. अरे सावकाश ना रे, नुसता भरभर खात असते. काय झालंय? नाही काय नाही. आई येतो मी. आई मी पण निघते. हा नाश्ता? आई आता सौमित्र बरोबर बाहेर चाललेच आहे ना. त्याचं तिचे काम आहे, काहीतरी खाणं होईलच. नक्की? नक्की. आणि हा आई स्वयंपाक पण करून ठेवलाय. अथर्वसाठी डबाही भरून ठेवलाय. आणि तुम्हाला आवडते म्हणून सांडगी मिरची पण तळून ठेवली. हो ना बाई राधिका, तुझ्या समोर ना हात टेकले. खाऊन वर तू इतकं सगळं करत असते. मी आहे ना. आई दिवसभर सगळं तुमच्यावरतीच पडतं ना, म्हणून आवरलं. का बाई मार का पडते? सगळं तर तू करून जाते. काय काही काम शिल्लक नाही राहत. काय बरं आई निघते. हा हा. काय तुझं काही आहे? मला हो बाजूला. उशीर होऊन राहिला मला. आई निघते. हा सावकाश जा बरं. हो आई. बिचारी राधिका किती कष्ट घेते, किती काम करते बाई. येतो आई मी. अय बाई ताड, तू काऊन बरं बघत आहे? तू काऊन थांबली? उगीच नुसती इकडे तिकडे उभी राहत असते. तोंडाच्या वाफा घालवत असते नुसती. व्हॉट्स वाफा? हुशार क्या मारत असते का नाही तू? मला हे येतं ते येतं, मी हे करते ते करते, करत तर काहीच नाही. जा. व्हॉट्स हुशार क्या? व्हॉट म्हणजे? पण सर तुमचं काय यामध्ये? सर राधिका मॅमला राग येईल असं काही करू नका प्लीज. नाही नाही, माझं ऐकून घे. तसं काहीच नाही, मी काहीच केलेलं नाही. पण हे बुके ना, हे बुके मला असं वाटतं की गुरुने पाठवले. म्हणजे नाही, पण गुरु सरांना काय माहिती सौमित्राच्या मनात काय आहे मॅमसाठी? तेच तर सांगतोय. मी आणि सम्या परवा रस्त्यात बोलत होतो. आमचं बोलणं त्यांनी ऐकलंय. त्याला कळलंय की सौमित्रच्या मनात राधिका वहिनींसाठी काय फिलिंग्स आहेत. ओ शिट, आर यू सिरियस? हो. आणि तेवढंच नाही, त्याच्यानंतर गुरु माझ्याकडे आला आणि आश्चर्य म्हणजे यात सौमित्रला मदत व्हावी म्हणून तो हे सगळं करतोय. म्हणजे म्हणून तुम्ही म्हणताय का की गुरु सरांनी ते बुकेस पाठवले? हो,
असं मला वाटतंय. म्हणजे याचा अर्थ आता हे भेटणार, करेक्ट? आता हो, सौमित्र आणि राधिका वहिनी भेटणार आता. आता काय होईल मला सुद्धा टेन्शन झालं आता. अरे यार, हे तर तुम्ही का त्या माणसावर ट्रस्ट करता मला कळत नाही. किती वेळा सांगितले तुम्हाला. आणि मी ऍक्च्युली नाही, मी ट्रस्ट नाही करत त्याच्यावर. गोंधळ झालाय आता. एक मिनिट सर, मला आता हे थोडं थोडं लक्षात येत आहे. असं आय फील यातून जर काही पॉझिटिव्ह झालं तर एक होईल. म्हणजे गुरु सरांच्या या एका स्टेपमुळे जर राधिका मॅम आणि सौमित्र यांचं चांगलं होणार असेल तर इट्स फाईन ना. मला काळजी वाटते कारण तो स्टेप गुरुने घेतलाय. आणि मलाही त्या गोष्टीची भीती वाटतेय. बट सर एनिवे सौमित्र मॅमला प्रपोज करणारच आहे. तर जर या गोष्टीमुळे ते एकत्र येणार असतील तर गुड. व्हॉट डू यू से? पण एकत्र आले नाहीत तर शन्या, हा? तू राधिकाच्या रूम मध्ये का करत आहेस? मी ना आवरावर करत होते बेसिक. राधिकाला आवडत नाही बरं या परवानगी शिवाय या वस्तूंना हात लावलेलं. माहितीये, मला माहितीये. मग मी फक्त हा बुके वाळेल ना. काही वाळला गेला नाही ग. तू काऊन बरं तिच्या वस्तूंना हात लावत असते? स्मेल येत होता म्हणून मी हात लावत होते. काही स्मेल गिल येत नाहीये. तू जा बरं इथून. तू काऊन बरं या वस्तूंना हात लावते? ओरडताय कशाला? मी काही करत नाहीये. हे पहा, मी उगाच ओरडत नाही बरं. तू जा बरं इथनं. तू चाली जा बरं. चल चल चल. जातीये मी. पण मला हा बुके खूप आवडलाय ना, तर मी त्याचे 3-4 फोटोज काढू का प्लीज? तू माहित काढाय का ग? तू काढ बरं लवकर लवकर फोटो. तुला का बोल. चाल ना लवकर करणं. झालं. ओके थँक्स. जा बाई. यार पोट्टी आहे. केस इंचरले, फोटो काढला, साडी नेसली. हेलो, हाँ फ्रेंड्स बुके कॉर्नर. हाँ बोलिए मैडम. तो कल भी आपने बनाया होगा ना रेड रोजेस के बुकेस? मैडम मैं रोज 10 बुके बनाता हूँ और 10 लोगों के पास भेजता हूँ. आपको क्या वो बोलो. अच्छा, तो यहाँ पे आपने एक भेजा था गुलमोहर सोसाइटी में, राधिका सूबेदार इस नाम से. तो वो बुके आपने ही बनाया था ना? हाँ मैंने ही बनाया था. वो कल किसने बनाया था वो बता सकते हैं क्या आप? एक मिनट रुके मैडम, देख के बताता हूँ. हाँ मैडम, एक आदमी आया था कल. हाँ, पर उस आदमी का नाम क्या है? उसका नाम गुरुनाथ सूबेदार. क्या? गुरुनाथ सूबेदार. वो पक्का वही नाम है, गुरुनाथ सूबेदार? गुरुनाथ सूबेदार. गैरी ने क्यों लिया था पर बुके? अब मेरे को क्या मालूम मैडम. उन्होंने मुझे कहा था 2 बुके बनाओ, मैंने बनाया. मैडम आपको बुके बनाना है क्या, वो बोलो. ओके बाय. गॅरीने 2 बुकेच मागवले होते आणि गॅरीनेच राधिकाला बुके दिला रेड रोजेसचा आणि मला सांगितलं पण नाही. Such a big liar. Such a big cheater you are, Gary. हाय. हाय. फायनली भेटलो. उकडायला लागलंय ना खूप. तर वर एसी आहे, म्हणजे तुला जर कम्फर्टेबल असेल कुठेही, म्हणजे तू म्हणशील तसं.
छान दिसतेस. थँक्स. नवीन साडी? नाही, खूप दिवस नेसले नव्हते म्हणून आज नेसले. अच्छा, म्हणजे साडी जुनीच आहे. यार ही शना आहे पण ना. गॉड डॅम इट, पिक अप या फोन. का दिलं होतेस 2 बुकेची ऑर्डर आणि का दिलास राधिकाला बुके? हे छान असतं म्हणजे असं मध्ये मध्ये, म्हणजे आपल्या नेहमीच्या सवयीच्या साड्या थोड्याशा बाजूला ठेवून कधीतरी नेसलेली जुनी साडी परत, म्हणजे असे छोटे छोटे बदल केले ना की कसं छान वाटतं, फ्रेश वाटतं आपल्यालाच. मला नाही आवडत असं फार. बदल हे क्षणिक असतात. जे नेहमीच असतं, सवयीचं असतं तेच बरं. म्हणजे मला तरी तेच आवडतं. राधा, मध्ये मला कळत नव्हतं की तू अशी तुटक का वागतेस माझ्याशी. नेहमीसारखी वागत नाहीयेस, बोलत नाहीयेस. तर मला काही कळेना म्हणून मी रेवतीला भेटलो आणि तिला विचारलं. माहितीये मला. माहितीये तुला? हा, म्हणजे तिने सांगितलं मला. तरीही टाळत होतीस तू मला. टाळत कुठे होते? अरे, गेले काही दिवस मी घरी नव्हते. अथर्वलाही वेळ दिला नव्हता, बाबाही घरी आले होते. म्हटलं जरा घरी वेळ द्यावा आणि जरा आलीत तर हवा असं वाटलं. सही तुला बरीच कामं असतात, बस माझ्यामुळे तुझा वेळ जातो आणि म्हणून म्हटलं तुला तुझी कामं करू द्यावी, उगीच त्रास नको. असं काय बघतोस? हेच बघतोय की किती छान सारवा करायला शिकलीस तू. अशी बिझनेस वुमन वाटायला लागलीस आता. काय संबंध आहे त्याचा? आहे ना, संबंध आहे. असा खोटा प्रोफेशनलिझम आलाय तुझ्यात आता. आणि या खोटेपणाची सुरुवात कुठून झाली हेही माहिती आहे मला. तुमच्या त्या गुलमोहर सोसायटीतल्या काही बायका तुला आपल्यावरून काहीतरी बोलल्या म्हणून तू टाळतेस ना मला, बरोबर ना? आता कुठल्या तरी बायका तुला काहीतरी बोलतात आणि म्हणून तू हर्ट होतेस, डिस्टर्ब होतेस त्यांच्या बोलण्यामुळे. आणि एवढी डिस्टर्ब होतेस की तू आपली मैत्री तोडायला निघाली होतीस. आता कोणाच्या तरी बोलण्यावरून तू इतकी वीक आहे आपली मैत्री. बरं, आणि हे असं वागून तू काय प्रूव्ह करतेस? उलट त्यांच्या बोलण्यावरच शिक्कामोर्तब करतेस ना तू. त्यांना उलट बोलायला चान्स मिळाला, बघा आपण बोलत होतो ते खरं निघालं. म्हणजे हे असं वागून तू त्यांचंच म्हणणं खरं करतेस ना. या सगळ्याचा विचार मी आधी करायला हवा होता. तू इतकं सगळं केलंस माझ्यासाठी आणि मी हे अशी वागते. सोड राधा, आता जे झालं ते झालं. आपण विसरून जाऊया का? जे काय मध्ये घडलं ते विसरून जाऊया. संपलं आता आपलं भांडण संपलं. ओके. अरे भाई हार्ड है, हम दोनों बहुत हार्ड है एकदम हार्ड. क्या हार्ड है. मॅडम, हा तुमच्यासाठी केक. केक? सौमित्र, हे काय? हा केक वगैरे कशासाठी? नाही, आपण नॉर्मल बोलू शकतो ना. केक कशाला मागवला? तो कोण खाणार आहे एवढा? नाही, हे बघ, कशासाठी इतक्या फॉर्मॅलिटीज करायला? नाही, काही गरज नव्हती या सगळ्या गोष्टींची. सौमित्र, तू उगीच काही ना काहीतरी हे काय? हा काय प्रकार आहे? काय झालं? सौमित्र, हे काय लिहिलंय याच्यावरती? काय झालं? काय झालं काय? हे काय लिहिलंयस तू? हे काय? हॅलो हॅलो. हे खूप सांगितलेलं असणार. मी तेच तुला सांगत होते. हे सगळं तुझ्या मनात आहे म्हणून त्या बायकांच्या मनामध्ये आलं. राधा, तू शांतपणे ऐक. मला कळतंय ना. हे बघ, हे असं काही होणार नाहीये. हे प्रेम वगैरे असं काही नसतं. राधा, तू शांतपणे ऐक. शांत होऊ. मी शांत होणार नाही आणि तू आता माझ्या मागे येऊ नको, पुन्हा माझ्याशी बोलू नको.